तर हॅलो गाईज. नमस्ते. तर आता मी निघालोय मँगलोरहून. रात्रीचे वाजले जवळपास 9 आणि मला जायचं आहे मुंबईपर्यंत. तर साधारण 850 किलोमीटरचा रस्ता आहे. रात्रीची वेळ आहे आणि बघूयात. मी मध्ये एका ठिकाणी स्टॉप घ्यायचा विचार करतोय. गोव्याला मी थांबायचा विचार करतोय रात्री. बघूयात कसं होत आहे. मी पूर्ण तुम्हाला रात्रीची जर्नी दाखवतो. तर माझा चेहरा सुद्धा दिसत नाही तुम्हाला. हा आता व्यवस्थित दिसतोय. तर बघूया रात्रीची मजा. आणि रस्ते चांगले आहेत त्याच्यामुळे मी विचार केला की निघूया रात्री आणि बघूया, दाखवतो तुम्हाला आज रात्रीचा प्रवास कसा आहे. आणि माझ्यासोबत आहे किया सेल्टोस, जी डिझेल मॉडेल आहे. जसं काही तुम्हाला माहितीच असेल, माझे जर जुने व्हिडिओ तुम्ही बघितले असाल तर. आणि डिझेल आहे. ऑलमोस्ट 92,000 किलोमीटर मी गाडी चालवली आतापर्यंत. मी तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो आणि मग बोलूया आपण. साधारण असा व्ह्यू आहे रात्रीचा. कॅमेऱ्यात थोडं वेगळं दिसतंय आणि साध्या डोळ्यांनी थोडा वेगळा व्ह्यू दिसतोय मला. कॅमेऱ्यात मला थोडं धुकं जास्त दिसतंय, पण नॉर्मल मला एकदम क्लिअर दिसतंय. काही वेळेस कॅमेऱ्यात वेगळा व्ह्यू असतो, धुकं दाखवत नाही, पण आज धुकं दाखवतोय. तर साधारण हे बघा, हे आहे साधारण 17-18चा मायलेज गाडी देते. किंवा मी तसा मायलेज काढतोय गाडीतून, कारण डिझेल असल्यामुळे मला तिला 2000 RPMच्या वरती चालवावं लागतंय आणि कमी गेअरवरती चालवावं लागतंय. जर ते मला DPF क्लॉक नसेल बुजायचं तर. हा एक जर प्रॉब्लेम सोडला ना गाडीचा DPFचा, तर कुठलाही प्रॉब्लेम नाहीये गाडीमध्ये. अतिशय स्मूथ आणि एकदम शांत अशी गाडी आहे. इथे एक हॉटेल दिसतंय छान. एक मस्त पैकी कॉफी घ्यायचा विचार करतोय मी. थोडस अजून गर्दीवाले दाखवूया. किती सुंदर सजवलेलं आहे. क्रिसमस चंद्र बघा किती सुंदर आलेला आहे. आणि हा असा रस्ता. तर लवकरच 1,00,000 किलोमीटरचा पल्ला गाडी पार करणार आहे आपली. आणि मी त्याचा पण व्हिडिओ बनवेल. आतापर्यंत किती वेळा सर्व्हिस झाली आहे आणि कशी गाडीने साथ दिली. वाव, किती सुंदर मंदिर बघा. देवीचं मंदिर वाटतं कुठलं तरी. तर ते पण मी तुम्हाला सांगेन. गाडीने अतिशय चांगल्या पद्धतीने साथ दिली मला. मी खूप लांब लांब गाडी घेऊन गेलो आतापर्यंत. संपूर्ण भारतभर मी गाडी फिरवली आहे. कुंदापूर लागेल आता मला. उडुपी, कुंदापूर आणि मग गोकर्णा, असं करत करत मी गोव्याला पोहोचेल. आणि गोव्याला पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो साधारण 3:30 वाजेचा मला GPS प्रमाणे दाखवत आहे. बघूया कसा होता आपला प्रवास रात्रीचा. मी तुम्हाला दाखवत जातोय पुन्हा. आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवतोय आणि मराठीत बनवतोय मी आता सध्या. तर जे माझे हिंदी किंवा इंग्लिश सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी सबटायटल आणि ऑडिओ डबिंगचा ऑप्शन अवेलेबल आहेच. म्हणून मी आता सध्या मराठीमध्ये आपल्या लोकल भाषेमध्ये ब्लॉग बनवायचं सुरू केलंय. उडुपीला मी आता पोहोचलोय. क्रॉसलँड एक मोठी बिल्डिंग बांधली. बापरे. थोडं रस्त्याचं पुलाचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडीशी ट्रॅफिक इथं अडकलेली आहे, पण आता झाली मोकळी. आता वाजले जवळपास 9:30 आणि उडुपीपर्यंत मी येऊन पोहोचलोय. बघूयात. मला वाटतंय पुढे कुठेतरी मस्तपैकी थांबावं आणि पेट्रोल पंपावरती एक झोप काढावी छानपैकी. इकडे एका ठिकाणी थांबलो मी, स्वाद हॉटेल. पण त्याचा स्वाद बाजूला राहिला आणि वाढच राहिला फक्त.
फॅमिली रेस्टॉरंट म्हटलं चहा घेऊया, पण चहा नाही, काही नाही, काहीच नाही. म्हटलं चला जाऊया पुढच्या बाजूला निघू आता परत. मी आता पोचलोय उडुपीच्या बाहेर. उडुपी मागे राहिलंय थोडंसं, 7-8 किलोमीटर मागे. आणि आता मी पुढच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात करतोय. गणपती बाप्पा मोरया. बऱ्याच जणांची किया सेल्टोसच्या लाईट बद्दलची कंप्लेंट असते आणि ते माझी पण आहे. पण मला पर्सनली हे जे लाईट्स आहेत माझ्या गाडीचे ते आवडतात. हे जे आहेत ना, हे हॅलोजन बेस्ड आहेत आणि येलो लाईट आहेत, हे व्हाईट लाईट नाही आहेत. आणि व्हाईट लाईटचा मला फार वाईट अनुभव आहे ॲक्च्युली. माझ्या पहिल्या स्विफ्टला मी आधी व्हाईट लाईट बसवले होते आणि फॉगमध्ये इतका भयंकर त्रास होतो व्हाईट लाईटचा, बिलकुल तुम्हाला पुढचं दिसत नाही. पण येलो लाईटमध्ये तुम्ही ॲटलिस्ट 5-10च्या स्पीडने तरी थोडंफार पुढे जाऊ शकतात. पण व्हाईट लाईटमध्ये फार म्हणजे फार कठीण होऊन जातं. मला स्विफ्टमध्ये भयंकर त्रास व्हायचा. आता मी टिप्परमध्ये चालवतोय आणि आता जर मी अप्पर केला तर बघा कसा फरक पडतो लगेच. हे बघा, पुढच्या कारवरती पूर्ण प्रकाश पडतो. आणि आपण टिप्परमध्ये चालूया कारण समोरच्याला त्रास होतो अप्परमध्ये. तर लाईटचा आहे इश्यू थोडासा. जर अशा पद्धतीचा रस्ता असेल, अंधार असेल पूर्ण, तर परफेक्ट आहेत येलो लाईट. हा थोडा कमी आहे प्रकाश कम्पॅरेटिव्हली, पण ठीक आहे. मला पर्सनली काही अडचण नाही आहे. जर खूप ट्रॅफिक असेल, खूप गर्दी असेल गाड्यांची, त्यावेळेस आपल्याला थोडंफार जाणवतं की अरे थोडं लाईट अजून पॉवरफुल हवा होता. पण ठीक आहे, किया सेल्टोसचा लाईटचा इश्यू आहे. अजून कोणाकोणाला किया सेल्टोसच्या लाईट बद्दल इश्यू आहे त्यांनी कमेंट करा. आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि शेअर पण करा. इकडे बघा खूप छान छान हॉटेल दिसत आहेत मोठमोठे. पण ना इकडच्या हॉटेलमध्ये ना संपूर्ण बघा ते जे लँग्वेज मध्ये आहे ना लिहिलेलं ते फारच कठीण आहे. इकडची लँग्वेज आपल्या डोक्याच्या वर जाते. इव्हन चर्च किती सुंदर बनवली बघा. येताना पण मला शूट करायचं होतं ऍक्च्युली त्या चर्चचा फोटो व्हिडिओ काढायचा होता, पण चुकलं ते माझ्याकडून, राहिलं ते नेमकं मिस झालं. रस्ता खूप छान आहे हा, म्हणजे NH66 आहे हा. आणि हा पूर्ण खाली एर्णाकुलम कन्याकुमारी पर्यंत रस्ता आहे. पुढे केरळमध्ये थोडासा हे आहे, मला वाटतं कंजस्टेड आहे, पण त्यावेळेस होता. आता कदाचित रस्ता वाढवला असेल किंवा बांधला असेल तर मला आयडिया नाही. जर कोणी गेलं असेल खाली केरळपर्यंत तर कमेंट करा. आणि पुढचा रस्ता कसा आहे तो पण मला सांगा. आता सध्या मी पुढे प्रोसीड चालू आहे. उडुपी पासून मी आता पुढे चाललोय, कुंदापूर लागेल आता आणि त्याच्यानंतर मग गोकर्ण, मरवंते बीच पण लागेल. पण आता रात्रीच्या वेळेस कसा असेल माहित नाही. मी बघतो, जर असतील लोक तर मी नक्की थांबून व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. पण मला नाही वाटत रात्रीच्या वेळेस कोणी असेल तिथे. हे बघा आता हा जवळपास अंधार आहे पूर्ण आणि खूप चांगल्या पद्धतीने मला लाईटाचा प्रकाश जाणवतोय. डिवायडर असल्यामुळे ना समोर येणाऱ्या गाड्यांचा आहे ना आपल्या काचेवरती जास्त प्रकाश पडत नाही, त्याच्यामुळे जास्त त्रास होत नाही. त्याच्यामुळे असे मोठे डिवायडर आणि 4 लेन असलेला रोड कधीही चांगला. रात्रीचे वाजले आहेत 1:30 आणि मी आता गोव्यात एंट्री केली आहे. आणि जशी गोव्यात एंट्री केली तशी पोलिसांनी गाडी पकडली आणि रेग्युलर रुटीन चेकअप असतो ऍक्च्युली त्यांचा. कुठून आले, काय आले, काय नाही, त्या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणून तो एक चेकअप होता साधारण. आणि आता मी पुढे निघालोय परत. आता गोव्यात जस्ट एंट्री केली आहे, म्हणजे अगोंडा, पालोलेम वगैरे सोडलंय. आता मडगाव येईल आणि मग नंतर पणजी.
बघतो पणजिमला किंवा आरामपूर पर्यंत गेल्यावरती मी थांबेल कुठेतरी आणि मग बघतोय. चला जर थांबलो तर सांगतो तुम्हाला, आणि पुढे काय अजून नवीन दिसलं तर मी करतो. मेसेज करतो म्हणतोय मी. थकल्यामुळे बघा काय काय बोलणं निघतंय माझ्याकडून. चला हरकत नाही. जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. बघा किती सुंदर वातावरण आहे रात्रीचं. इकडे एवढी ट्रॅफिक जाम असते ना दिवसा, प्रचंड, म्हणजे लिटरली 1-2 तास लागून जातात निघत. पण आता काहीच नाही ट्रॅफिक, त्याच्यामुळे किती आरामात जाता येत आहे. भारी. मला रात्रीचा प्रवासच आवडतो. खूप छान असतं, थंड वातावरण, गाडी तापत नाही, आपलंही डोकं तापत नाही, शांतपणे मस्त ट्रॅव्हल करता येतात. चला फायनली 3:15 वाजलेले आहेत आणि मी गोव्यात आरंबोलमध्ये पोहोचलोय. रात्रीचा प्रवास, बापरे, मँगलोर टू गोवा नॉनस्टॉप. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओत. बाय बाय.